गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही काय 1 तारखेपासून लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. रोज लाईव्ह लेक्चर असणार आहे. दुपारी 3 पासून तर रात्री 10 पर्यंत काय लाईव्ह लेक्चर असणार आहे. तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी, जीके हे सगळे सब्जेक्ट काय एकदम बेसिक पासून शिकवलं जाणार. आणि तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड राहत असेल, तुम्हाला जर कोणता टॉपिक अवघड असेल तर तुम्ही काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही त्याचं काय नक्की लेक्चर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो. समजलं? तर मी तुम्हाला काय बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. दुपारी 3 ते 4 माझं काय लाईव्ह लेक्चर असणार आहे. तर त्यात तुम्हाला मी बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट काय एकदम बेसिक पासून आणि काय एकदम ट्रिक प्रमाणे शिकवणार आहे मित्रांनो. समजलं? तर मग जाऊया आपण आपल्या सेशनकडे. बघा, आपलं आजचं सेशनचं नाव काय आहे? आकृत्या मोजणे. काय आहे? आकृत्या मोजणे. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो रिझनिंग मधला. काय आहे? एकदम सोपा टॉपिक आहे आणि काय पैकीच्या पैकी मार्क्स देणारा असा हा टॉपिक आहे. जायचं आपण आपल्या पहिल्या क्वेश्चन कडे. बघूया आपण आपला पहिला क्वेश्चन कसा आहे. बघा, सोबतच्या आकृतीत किती कोण आहेत? कोण कशाला म्हणत असतो आपण? असा जो काही राहतो त्याला काय म्हणत असतो आपण? कोण म्हणत असतो. काय म्हणत असतो मित्रांनो त्याला? कोण म्हणत असतो. डायग्राम दिलेली आहे. पर्याय आहे 3, 2, 1, 6. बघा, कोण कसे मोजणार? 1, 2 असं पण मोजू शकतो आपण. असं पण 1, 2 असं पण मोजू शकतो. आणि या शेवटचा काय परत एक मोठा येतो. मग एकदम सोपी ट्रिक काय करायची? त्याच्यात नंबर देऊन टाकायचे. 1, 2. 1 अधिक 2 यांची नंतर काय करायची? ॲडिशन. 1 अधिक 2 किती होतात? 3. म्हणजे हे कोण किती आहे? 3. हा बघा, हा 1 आहे, हा 1 आहे 2 आणि हा एक मोठा 3 आहे. म्हणजे असे किती? 3 कोण आहेत. तसं जर नाही मोजता आलं तर काय मध्ये नंबर द्यायचे आणि त्यांची काय ॲडिशन करून टाकायची. मग 1 अधिक 2 केलं तर किती कोण आहेत ते त्या डायग्राम मध्ये 3 कोण आहेत. पर्याय क्रमांक ए मित्रांनो. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. म्हणून सेशनला काय जास्तीत जास्त लाईक करा. जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सोबतच्या आकृतीत किती कोण आहेत. या आकृतीत किती कोण आहेत आपल्याला ते मोजायचंय. बघा, इथे पण काय करायचं? नंबर देऊन टाकायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. नंतर यांची काय करायची? ऍडिशन करून टाकायची. बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची काय करायची? ऍडिशन. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 किती होतात? 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती? 15. म्हणजे या आकृतीत किती कोण आहेत? 15 कोण आहेत. किती कोण आहेत? 15. पर्याय क्रमांक बी मित्रांनो. एकदम सोपा टॉपिक आहे. काय केलं? आधी डायग्रामला नंबर देऊन दिले. 1, 2, 3, 4, 5. त्यांची काय केली? शेवटी ऍडिशन केली. आन्सर काय आलेले आहे? 15. काय आलेलं आहे? 15. मग त्या आकृतीत 15 कोण आहेत मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. काय विचारतात त्यांनी? सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण आहेत. तुम्ही इथं नंबर पण देऊ शकता आणि मोजू पण शकता. बघा, हा एक कोण आहे, हा एक कोण आहे 2 आणि हा सगळ्यात मोठा जो एक आहे तो बाहेरचा 3 कोण आहेत. आणि यांची ऍडिशन पण करू शकता. 1 अधिक 2 इज इक्वल टू 3. कसंही मोजलं तर आन्सर काय आलेलं आहे? 3 आलेलं आहे. असं पण मोजलं किंवा ऍडिशन जर केली तर आन्सर काय येतंय? 3 येतंय. किती त्रिकोण आहेत त्याच्यामध्ये? 3 त्रिकोण आहेत. त्या आकृतीत किती त्रिकोण आहेत मित्रांनो? 3 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक ए. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? आकृतीत तर खूप सारे त्रिकोण दिसत आहे. तुम्ही तर गोंधळले असाल कसं काउंट करणार? तर काय करायचं? एकदम सोपी मेथड काय करणार आपण? नंबर देऊन टाकायचे. नंबर दिले म्हणजे आपलं काम काय सोपं होतं. 3, 4, 5, 6. नंतर यांची काय करायची? नंबर दिले त्यानंतर काय करायचे आपल्याला? ऍडिशन करून टाकायची. बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. काय करायचे आपल्याला? यांची ऍडिशन करून टाकायची. ऍडिशन केली तर या आकृतीत किती त्रिकोण आहेत आपल्याला ते मिळणार आहे.
1 अधिक 2 किती 3, 3 अधिक 3 किती 6, 6 आणि 4 किती मित्रांनो 10, 10 म्हणजे 5 ऍड केले तर 15, 15 म्हणजे जर 6 ऍड केले तर 21. तर मग त्या आकृतीत एकूण 21 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 21. पर्याय क्रमांक सी मित्रांनो. किती त्रिकोण आहेत? 21. समजलं? जायचं पुढे. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. बघा, इथे पण काय सांगितलंय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ते विचारलेलं आहे. कसं काउंट करणार बघा. 1, 2, 3, 1 आणि 2. 2 डायग्राम दिसतात ना इथे, एक अशी आणि एक अशी. त्यांनी किती त्रिकोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे बघा. यांची ऍडिशन करू. 1 अधिक 2 अधिक 3 आणि नंतर याची 1 अधिक 2. 1 अधिक 2 किती? 3. 1 आणि 2 3, 3 आणि 3 किती? 6. आलं? 6 आणि 3 किती होणार आहे मित्रांनो? 9. किती होणार आहे? 9. म्हणजे मग एवढ्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 9 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 9. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. आहे की नाही? एकदम सोपा टॉपिक. म्हणून सेशनला काय लाईक करायचंय. आता सेशन कसं होतंय? एकदम धमाकेदार होतोय आणि रिझनिंग मधला सगळ्यात सोपा टाइप आहे मित्रांनो कोणता? आकृत्या मोजणे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता बघा आकृतीत किती त्रिकोण आहेत आपल्याला ते मोजायचंय. बघा 1, 2, 3. 1, 2, 3, 4, 5. नंबर देऊन दिले. आधीच्या डायग्राम प्रमाणे आपल्याला ऍडिशन करायची. 1 अधिक 2 अधिक 3 इज इक्वल टू नंतर 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 किती 10, 10 आणि 5 किती 15. नंतर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. 15 आणि 6 ची जर ऍडिशन केली तर आन्सर काय येणार आहे? 21. काय येणार आहे? 21. मग या आकृतीत किती त्रिकोण आहेत? 21 त्रिकोण आहेत. किती? 21. पर्याय क्रमांक डी. आहे की नाही? एकदम सोप्पा आणि एकदम इझी असा टॉपिक आहे. जायचं पुढे. बघा हे काय चौकोन आहे. या खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ते आपल्याला विचारलं आहे. पर्याय आहे 3, 2, 6. याच्यात किती त्रिकोण आहेत आपल्याला ते बघायचं आहे. बघा 1, 2, 3, 4. यांची आपल्याला ऍडिशन करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती येणार आहे? सांगा बरं. कसं करणार याचं? की किती त्रिकोण आहेत आपल्याला ते विचारलेलं आहे. मग हे जर आपण केलं 4 तर किती भागायचे? 4. 4 गुणिले जर 2 केलं काय? 4 त्यात काय? कर्ण 2 आहेत. एक असा आहे आणि एक असा कर्ण आहे. जे क्रॉस लाईन असते त्याला काय म्हणत असतो आपण? कर्ण म्हणत असतो. मग ते किती झाले? याचं ऍडिशन नाही करायची. 1, 2, 3, 4 लिहिलं. 4 नंतर काय? या ज्या लाईन आहेत त्यांना काय म्हणत असतो आपण? कर्ण म्हणत असतो. मग 4 गुणिले 2 केलं तर 4 दुने 8. काय ते 4 8 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 8. काय करायचं इथे? कर्ण मोजायचे होते आणि टोटल किती त्रिकोण आहेत ते बघितलं. 4 आणि नंतर काय? कर्ण. ही 2 लाईनी होत्या कर्णच्या. मग 4 गुणिले 2 केलं तर आन्सर काय येणार आहे? 8. 4 दुने 8. समजलं? जायचं पुढे. बघा मित्रांनो तलाठी भरती 2025 मुद्रांक टीईटी नगर परिषद एमआयडीसी डीएमआर व कोणतीही तर सरळ सेवेची एक्झाम असो मित्रांनो त्यासाठी आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या चॅनलला काय मित्रांनो रोज लाईव्ह लेक्चर घेणार आहोत. 1 तारखेपासून काय आम्ही लाईव्ह येणार आहोत. मग तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय. बघा दुपारी 3 ते 4 बुद्धिमत्ताचं लेक्चर असणार आहे. त्यात मी तुम्हाला रोज बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तो पण काय एकदम बेसिक पासून शिकवला जाणार आहे. नंतर सामान्य ज्ञान 4 ते 5 लाईव्ह लेक्चर असणार आहे. नंतर मराठी व्याकरणचं गणपत उघडे सर शिकवणार आहेत. 7 ते 8 काय त्यांचं लाईव्ह लेक्चर असणार आहे. नंतर इंग्रजी व्याकरणचं काय 8 ते 9 लाईव्ह लेक्चर आहे. नंतर अंकगणितचं 9 ते 10 लाईव्ह लेक्चर आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय? सबस्क्राईब करायचं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? काय सांगितलंय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? इथे पण तसंच करायचंय मित्रांनो. बघा 1, 2, 3,
4 5 आणि 6 लिहून घेतलं 6 आणि ज्या क्रॉस लाईनी असतात काय ज्या क्रॉस लाईनी असतात त्यांना काय म्हणत असतात मित्रांनो कर्ण म्हणत असतात. ज्या क्रॉस लाईन जी सरळ लाईन असेल तिला नाही कर्ण म्हणायचं. जी क्रॉस लाईन असेल तिला काय म्हणायचं कर्ण. मग किती क्रॉस लाईनी आहेत? 1 आणि 2. मग 6 गुणीला 2 करायचंय. काय करायचंय? 6 गुणीला 2. 6 दुने 12. किती त्रिकोण आहेत तुमच्या डायग्राम मध्ये? 12 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 12. पर्याय क्रमांक डी मित्रांनो. काय केलं? आधी नंबर देऊन घ्यायचे, नंतर कर्ण मोजले आणि नंतर काय गुणाकार केला तर 6 दुने काय होतं? 12 होतं. मग त्याच्यात किती त्रिकोण आले? 12. समजलं? जायचं पुढे. बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? इथे पण काय विचारलेलं आहे? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? बघा 1 2 3 4 5 6 7 8 लिहिलं आणि ते काय कर्ण किती आहेत सांगा बरं मित्रांनो तुम्ही कमेंट करा काय आन्सर येणार आहे मी मोजून दाखवले हे आता तुम्ही कर्ण टाकून आन्सर सांगा बरं काय येणार आहे याचं आन्सर 13 15 16 12 काय येईल बरं सांगा बरं किती कर्ण वाटताय 2 वाटताय का 4 कर्ण वाटताय कर्ण कशाला म्हणतो असतो आपण जी क्रॉस लाईन असते त्याला कर्ण म्हणतो ज्या सरळ लाईनी आहेत त्यांना कर्ण म्हणायचा नाही बघा बरं किती क्रॉस लाईनी आहेत कोण देतं बरं पटकन आन्सर चला पटापट कमेंट करा चलो जल्दी जल्दी बघा ही एक क्रॉस लाईन आहे आणि ही एक क्रॉस लाईन आहे किती आहे ते 8 गुणीला 2 कर्ण किती आहे 2 मग 8 दुने किती होतात 16 किती 8 दुने 16 मग ह्या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत मित्रांनो टोटल 16 त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत 16 पर्याय क्रमांक सी समजलं जायचं पुढे समजा का बोलो जल्दी नेक्स्ट क्वेश्चन देखो खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत इथे पण काय त्रिकोण किती आहेत चला बरं याचं आन्सर कोण कमेंट मध्ये देतं बरं मला कौन बनेगा करोड़पति चलो जल्दी जल्दी कमेंट करो काय येईल बरं याचं आन्सर मी 2 मिनिटं वेट करते बरं सांगा बरं काय येईल याचं आन्सर बघा 1 2 3 4 1 2 3 4 बघा इथे किती 4 गुणीला कर्ण किती मित्रांनो इथे 2 या बॉक्स मध्ये कर्ण किती आहेत 2 4 दुने किती 8 नंतर इथे पण तसंच 4 गुणीला 2 इथे पण काय येणार आहे 8 काय आन्सर येणार आहे 8 आणि बघा इथं काय मित्रांनो 2 हे दिसतायत काय बॉक्स दिसतायत 8 आणि 8 किती 16 8 अधिक 2 केले तर आन्सर काय येणार आहे 18 यांची काय दोघांची आपण ऍडिशन केली 8 अधिक 8 किती 16 आणि नंतर काय हे 2 बॉक्स घेतले तर त्यांची काय 16 मध्ये 2 ऍड केले तर आन्सर काय आलंय 18 पर्याय क्रमांक सी काय आन्सर आहे सी समजलं एकदम सोपा प्रश्न होता मित्रांनो कोणाचं आन्सर करेक्ट आलं होतं बरं सांगा बरं कोणी कोणी असं करेक्ट काढलं होतं चला कमेंट करा बघा तलाठी भरती 2025 सीएटी नगर परिषद जीएमआरई एमआयडीसी कोणतीही परीक्षा असो मित्रांनो सरळ सेवेची त्यासाठी आम्ही काय टिक्कर मराठी सरळ सेवा भरती चॅनल वरती काय लाईव्ह लेक्चर घेणार आहोत त्यात तुम्हाला मी बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट काय एकदम बेसिक पासून शिकवणार आहे तसंच सामान्य ज्ञान पण काय राठोड सर एकदम बेसिक पासून तुमचं काय सामान्य ज्ञान कव्हर करून घेणार आहोत तसंच मराठी व्याकरणचं एकदम बेसिक पासून तुम्हाला काय गणपत उघडे सर शिकवणार त्यांना खूप 32 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो 32 33 वर्षाचा ते एकदम असे एकदम बेसिक पासून काय तुम्हाला शिकवणार आहे आणि एकदम त्यांचं शिकवणं काय एकदम बेस्ट आहे सर नंतर इंग्रजी व्याकरणचं काय 8 ते 9 आहे ते पण एकदम बेसिक पासून इंग्रजी शिकवणार आहेत मित्रांनो अंकगणित जर कोणाला जर गणिताचा टॉपिक अवघड जात असेल मित्रांनो तर सुहास सर तुम्हाला काय एकदम
सोप्या पद्धतीने करून शिकवणार आहेत. म्हणून तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं आणि आपल्याला काय मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही सरळ एक्झाम करत असाल, जसं की तुम्ही जर तलाठीची तयारी करत आहात, एक्झाम्पल म्हणून सांगते. तुम्ही जर तलाठीची तयारी करत असाल, मग तुम्हाला काय आम्ही पूर्ण काय 5चे 5 सब्जेक्ट काय आम्ही तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि तुम्हाला जर रेकॉर्डेड बॅच पाहिजे असेल, तर काय आमचं प्ले स्टोअरला ॲप पण आहे मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा भरती, ते पण डाउनलोड करा. तसंच आमचं टेलिग्राम चॅनल पण आहे. तिथे पण आम्ही काय तुम्हाला जे क्वेश्चन घेतो त्याचे पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून ते टेलिग्राम चॅनलला पण काय फॉलो करायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? काय सांगितलं त्यांनी? आकृतीत किती त्रिकोण आहेत? बघा 1, 2, 3. 1, 2, 3. यांची काय करायची आपल्याला आता ॲडिशन करायची. बघा 1 अधिक 2 अधिक 3. 1 अधिक 2 अधिक 3. चला बरं करा ॲडिशन. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 किती 6. 1 अधिक 2 3, 3 अधिक 3 किती 6. नंतर 6 अधिक 6 किती होणार आहे? 12. म्हणजे या आकृतीत टोटल 12 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत मित्रांनो? 12 त्रिकोण आहेत. पर्याय क्रमांक 1. किती त्रिकोण आहेत त्या आकृतीत? टोटल 12 त्रिकोण आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? त्याच्यात तर खूप खिचडी दिसते. पण त्रिकोण वाटताय कसं काउंट करणार? नंबर द्यायचं आणि काय सोपं करायचं. 2, 3, 4, 5 आणि 6. इथे पण किती असतील? 6. 3, 4, 5, 6. नंतर आपल्याला काय यांची ऍडिशन करायची. पर्याय काय आहे? 40, 42, 46, 45. सांगा बरं मित्रांनो किती यांची ऍडिशन करून काय आन्सर येणार आहे? चला सांगा बरं कमेंटमध्ये. कोण कोण देतं बरं या त्रिकोणा म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर, कोणाचं आन्सर करेक्ट येतं? चला सांगा पटापट. चलो जल्दी जल्दी फास्ट. कोण देतं याचं आन्सर? आकृतीत किती त्रिकोण आहेत? बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. तसंच खाली पण 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6. वरचा भाग वेगळा आहे, खालचा भाग काय वेगळा आहे. म्हणजे टोटल आपल्याला ऍडिशन करायची आहे. बघा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 किती 15, 15 आणि 6 किती 21. किती आहे? 21. खाली पण आन्सर काय येणार आहे? 21. आणि 21 अधिक 21 केले तर आन्सर काय येणार मित्रांनो? 42. काय? 21 अधिक 21 केले तर आन्सर काय येणार आहे? 42. पर्याय क्रमांक बी. एकदम सोपा प्रश्न होता. कोणाकोणाचा आन्सर आलं होतं बरं सांगा बरं? 42. चला थंब दाखवा बरं कोणाकोणाचं आन्सर 42 आलं होतं. जायचं पुढे. बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? इथे पण काय विचारलंय? आकृतीत किती त्रिकोण आहेत आपल्याला ते बघायचं आहे. बघा कसं करणार मित्रांनो? 1 नंतर 1, 2, 3, 4. यांची काय करायची आपल्याला? ऍडिशन करायची. काय करायची आधी यांची ऍडिशन करायची मित्रांनो. इथे ना मित्रांनो एक लाईन टाकायची राहिलेली. चुकून झालेलं आहे ते 1 आणि 2. मग बघा यांची ऍडिशन कशी करणार? 1 अधिक 2 नंतर 1, 2, 3, 4. काय मित्रांनो? 1, 2, 3, 4. नंतर यांचं काय करायचं आपल्याला? ऍडिशन 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 1 मिनिट मित्रांनो याची डायग्राम मला बघून घेऊ द्या करेक्ट आहे का? काहीतरी मिस्टेक वाटते वाटतं. हे बघा मित्रांनो ते असं नाही करायचं. त्याची डायग्राम आहे ना अशी काढायची. त्याची डायग्राम बरोबर आहे. बघा 1, 2, 3 आणि 1 आणि 2.
नंतर आपल्याला काय ऍडिशन करायची 1 अधिक 2 अधिक 3. नंतर या दोघांची आधी आपण उभी केली, आता काय आडवी करायची 1 आणि 2. 1 आणि 2 3, 3 आणि 3 किती 6 आणि ते काय 3 येणार आहे मित्रांनो. किती 3 आणि काय मित्रांनो जेव्हा आपण काउंट केलं तेव्हा 1 काय 2 वेळेस आलेला आहे. 1 काय 2 वेळेस आलेला आहे. मग बघा हे यांची ॲडिशन केली तर 6 आणि 9 किती होणार आहे? सॉरी 6 आणि 3 किती 9. काय 9. तर मग आपण डबल 1 घेतलेला होता. इथे पण 1 घेतला होता, इथे पण 1 घेतला होता. मग 9 मधून आपण जर 1 मायनस केला तर आन्सर काय येणार आहे? 8 येणार आहे. 9 मधून काय 1 मायनस करायचा होता. मग 9 मधून 1 मायनस केला तर आन्सर काय येणार आहे? 8. मग ह्या डायग्राममध्ये 8 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 8. परत एकदा एक्सप्लेन करते बघा. काय केलं? 1, 2, 3 नंतर 1 आणि 2 असे नंबर दिले. आधी आपण यांची ॲडिशन केली, नंतर याची ॲडिशन केली. 1 काय आपण 2 वेळेस घेतला होता. 1 काय 2 वेळेस घेतलेला आहे. इकडनं पण 1 एक्स्ट्रा आहे आणि इकडनं पण 1 काय 1 वेळेस घेतलेला आहे. मग 2 वेळेस घेतला म्हणून त्याच्यातून 1 काय 1 मायनस करून घेतला. मग 6 आणि 3 यांची ॲडिशन केली 9. 9 मधून 1 मायनस केला तर आन्सर काय आलेलं आहे? 8 आलेलं आहे. मग या डायग्राममध्ये किती त्रिकोण आहेत? 8 त्रिकोण आहेत. नंतर पुढे बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? इथे पण काय आकृतीत किती त्रिकोण आहेत आपल्याला ते मोजायचंय. बघा कसं मोजणार? 1, 2, 1, 2, 3. आधी काय यांची ॲडिशन नंतर याची ॲडिशन. 1 अधिक 2 अधिक 3. इथे पण 1 मायनस करायचंय कारण की 1 काय आपण डबल घेतोय. 1 अधिक 2. याचं आन्सर 6. याचं किती येणार आहे? 3. 6 आणि 3 यांची ॲडिशन केली तर आन्सर काय येणार आहे? 9. काय येणार आहे? 9. 9 मधून जर 1 मायनस केला तर आन्सर काय येणार आहे? 8. आपण काय 1 2 वेळेस घेत होतो ना, म्हणून त्याच्यातून 1 काय आपण मायनस केला. 9 मधून 1 मायनस केला तर आन्सर काय आलेलं आहे? 8. पर्याय क्रमांक 1. समजलं? एकदम सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. जायचं पुढे. बघा खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? हे त्रिकोण किती आहेत मित्रांनो? हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिलेला आहे. काय? हा क्वेश्चन तुम्हाला मी होमवर्कला दिलेला आहे. याचं आन्सर तुम्ही मला काय कमेंटमध्ये द्यायचंय. देणार? नक्की द्या. का? म्हणजे तुम्हाला मला कळेल की तुम्हाला हा टॉपिक कळाला आहे का नाही. नाहीतर मी तुमच्यासाठी परत हा टॉपिक काय घेऊन येईल मित्रांनो. समजलं? याचं आन्सर तुम्ही काय मला कमेंटमध्ये द्यायचंय. काय विचारलंय? खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? पर्याय आहे 8, 14, 9, 7. देणाऱ्याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की द्या. बघा डाउनलोडला टिक्कर मराठी ॲप काय आमचं प्ले स्टोअरला टिक्कर मराठी सरळ सेवा भरती हे ॲप आहे. तुम्हाला जर काही कोणाला बॅच पाहिजे असेल तर तुम्हाला ती नक्की मिळणार आहे मित्रांनो आमची बॅच. तर तुम्ही त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती काय करायचं आहे कॉल करायचा आहे आणि ती ॲप काय परचेस करायचं आहे मित्रांनो. तसंच आमचं काय टेलिग्राम चॅनल पण आहे टिक्कर मराठी सरळ सेवा भरती. त्या चॅनलला पण काय मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्हाला पण काय आम्ही ते एखाद्या दिवशी व्हिडिओ बघितला नाही तर तो अपलोड काय आम्ही ती लिंक टेलिग्रामला शेअर करत असतो रोजची. तर ती लिंक तुम्ही बघू शकतात. परत आम्ही काय जे क्वेश्चन घेतो त्याच्या पीडीएफ तुम्हाला काय टेलिग्रामला मिळणार आहेत. म्हणून ते त्याचे तिथं काय ते टेलिग्रामला जॉइन व्हायचं आहे. त्यानंतर टिक्कर मराठी सरळ सेवा ते नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय त्या चॅनलला काय करायचं लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. थँक भेटूया उद्या दुपारी 3 वाजता मित्रांनो. बाय बाय. टेक केअर.